विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये आपण विद्युत इस्त्रीबद्दल माहिती बघितली। या सेशनमध्ये आपण माहिती बघणार आहोत विद्युत गीझरची। विद्युत गीझरचा उपयोग आपल्याला घरगुती कामामध्ये पाणी तापवण्यासाठी होतो। आपल्याला आंघोळीला गरम पाणी पाहिजे असल्यास या विद्युत गीझरचा वापर आपण करत असतो। विद्युत गीझर हे त्यांच्या विद्युत गीझरची क्षमता वेगवेगळ्या प्रकारची असते। उदाहरणार्थ बाजारामध्ये विद्युत गीझर हे 500 वॅट पासून ते 3 किलोवॅट पर्यंत उपलब्ध आहे। त्यानंतर या विद्युत गीझरचं कार्य कशावर चालतं ते बघूया। विद्युत ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत करणे या तत्वावर विद्युत गीझरचं कार्य चालतं। म्हणजे विद्युतचे आपण जे वेगवेगळे उष्णताजन्य परिणाम, प्रकाशजन्य परिणाम, चुंबकीय परिणाम, रासायनिक परिणाम बघितले, त्यापैकीच हा एक परिणाम होय। त्याच परिणामावर ही गीझर कार्य करते। आता जेव्हा आपण गीझरला विद्युत पुरवठा देतो तेव्हा त्याच्यामध्ये असणारे हिटिंग एलिमेंट तापते आणि त्या एलिमेंटच्या सानिध्यात असणारे पाणी तापून आपल्याला गरम पाणी बाहेर मिळत असते। गीझरचे प्रकार बघूया आपण। एक आहे नॉन प्रेशर टाईप आणि दुसरा आहे प्रेशर टाईप। प्रेशर टाईप आणि नॉन प्रेशर टाईप कुठे वापरतात ते बघूया पहिल्यांदा। नॉन प्रेशर टाईप गीझर केवळ आणि केवळ ज्या ठिकाणी एकच आउटलेट असते त्या ठिकाणी वापरलं जातं। तर प्रेशर टाईप गीझर हे ज्या ठिकाणी मल्टी टॅप सिस्टीम असते, उदाहरणार्थ मोठे मोठे हॉटेल्स यांच्यामध्ये एकाच ठिकाणी गीझर सेंट्रल एक गीझर असतं आणि त्या गीझर पासून वेगवेगळ्या रूम्समध्ये टॅप्स काढलेले असतात, अशा ठिकाणी केला जातो। आता आपण बघूया गीझरची रचना। आता या गीझरचे वेगवेगळे भाग आहेत, ते भाग आपण बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला इन्स्टंट गीझर आणि स्टोरेज टाईप गीझर असे दोन गीझर दिसतात। सर्वप्रथम बघूया आपण इन्स्टंट गीझर। इन्स्टंट गीझर मध्ये एक इनलेट असतो आणि एक आउटलेट असतो। याच्यामध्ये फक्त मधल्या बाजूला एक कॉईल असते आणि एक छोटीशी जागा असते। या छोट्याशा जागेतून हे पाणी पटकन त्या कॉईलच्या सानिध्यातून निघून जाते। यामध्ये पाणी स्टोअर होत नाही, म्हणून याला इन्स्टंट गीझर असे म्हटलं जातं। तर आपल्यासमोर ही जी दुसरी इमेज आहे ही आहे स्टोरेज टाईप गीझरची। या स्टोरेज टाईप गीझर मध्ये एक भांड असतं आणि याच्या क्षमतेनुसार त्याची क्षमता अवलंबून असते। उदाहरणार्थ व्यवहारामध्ये 1 लिटर, 3 लिटर, 5 लिटर, 20 लिटर अशा वेगवेगळ्या क्षमतेचे हे गीझर असतात। याला एक इनलेट पाईप असतो आणि एक आउटलेट पाईप असतो। आता या ठिकाणी तुम्हाला याचं फक्त बाहेरील आवरण दिसतंय आणि याच्या बाहेरील आवरणावर 2 इंडिकेटर दिसतात। जेव्हा आपण गीझरचा सप्लाय सुरू करतो तेव्हा याच्यामध्ये एक ग्रीन कलरचा जो लाईट असतो तो चालू होतो आणि जेव्हा याच्यातली कॉईल कार्यरत असते तेव्हा याच्यामधला लाल लाईट चालू होतो। म्हणजे कधी कधी दोन्ही लाईट चालू असतात, म्हणजे विद्युत सप्लाय चालू केला त्याचाही लाईट आणि कॉईल काम करत असल्याचा इंडिकेटर चालू असतो। या ठिकाणी आपण स्टोरेज टाईप गीझर दाखवलेला आहे। याच्यावरती लाल लाईट दाखवलेला आहे आणि ग्रीन लाईट दाखवलेला आहे। ही आहे गीझरची अंतर्गत रचना। हे याचं बाहेरील आवरण आहे आणि या बाहेरील आवरणाच्या मध्ये तांब्याचं एक कंटेनर असतं। हे पूर्ण तांब्याचं कंटेनर आहे। या कंटेनर म्हणजे लोणच्याची उलटी मारलेली बरणीची जशी रचना दिसेल तशी याची रचना दिसते। याला खालच्या बाजूने एक झाकण असतं चपट्या आकाराचं आणि या झाकणालाच हे हिटिंग एलिमेंट लावलेलं आहे। या ठिकाणी एक इनलेट पाईप आहे आणि हा आउटलेट पाईप वरच्या बाजूने असा काढलेला आहे। इनलेट पाईपची हाईट कमी आहे तर आउटलेट पाईपची हाईट जास्त आहे, लेव्हल जास्त आहे, जेणेकरून यामधून या आउटलेट पाईप मधून हे संपूर्ण पाणी निघून जाऊन ही कॉईल ओपन होऊन तापू नये यासाठी अशी रचना केलेली असते। भांड्याच्या वरच्या बाजूला एक व्हेंट पाईप त्याला लावलेला असतो आणि एक व्हेंट व्हॉल्व असतो। या ठिकाणी ज्याप्रमाणे प्रेशर कुकरला वाफ जास्त दाटलेली वाफ बाहेर निघून जाण्यासाठी एक शिट्टी असते, विशिष्ट प्रेशर झालं की दाबाने ती शिट्टी वरती उचलली जाते। अगदी त्याचप्रमाणे यामध्ये जेव्हा पाणी उकळायला लागतं आणि त्याची वाफ होते तेव्हा हे भांड फुटू शकतं। असं होऊ नये यासाठी सेफ्टी व्हॉल्व म्हणून या ठिकाणी एक व्हॉल्व असतो, त्याला सेफ्टी प्लग असे म्हणतात किंवा फ्युजेबल प्लग असे म्हटलं जातं। आता या ठिकाणी याच्या मध्यभागी अजून एक हा रॉड असतो, याला म्हणायचं आयोनायझेशन रॉड।
हा असतो मॅग्नेशियम या धातूचा. याच्यामध्ये निर्माण होणारे क्षार हा मॅग्नेशियमच्या रॉडकडे ओढले जातात आणि ते त्याला चिकटून बसतात. त्यामुळे या बाजूच्या भांड्यांवरती किंवा या पाईप वगैरे वरती कॉइलवरती क्षार येण्याचं प्रमाण कमी होतं. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसतात पाईपचे इनलेट आउटलेट. त्यानंतर इथे थर्मोस्टॅट दिसतोय. या थर्मोस्टॅटद्वारे आतमधल्या पाण्याचं तापमान नियंत्रित केलं जातं. या थर्मोस्टॅटला एक गोल बटन असते या ठिकाणी. या बटनाच्या बाजूला ज्याप्रमाणे फॅनच्या रेग्युलेटरवर 1 2 3 4 अशा खुणा लिहिलेल्या असतात, तसे याच्या बाजूला टेम्परेचरच्या खुणा लिहिलेल्या असतात. सर्वसाधारणपणे 40 डिग्री सेंटीग्रेड ते 85 डिग्री सेंटीग्रेड एवढं याचं तापमान आपण नियंत्रित करत असतो. त्यावर ते वातावरण सेट करून ठेवलं बटन की तेवढंच तापमान आपल्याला बाहेर मिळेल जास्तीत जास्त. आतल्या भांड्यामधलं जे पाणी तापलेलं असतं याचं तापमान बाहेरील भांड्याकडे वाहून जाऊ नये, याची उष्णता जी आहे ती बाहेरील भांड्याकडे वाहून याच्या एनर्जीचा लॉस होऊ नये यासाठी बाहेरील भांड व आतील भांड यांच्यामध्ये ग्लास वूल भरलेली असते. ही ग्लास वूल उष्णता रोखून ठेवण्याचं कार्य करते. आपण बघणार आहोत याची कॉईल, गीझरची कॉईल. गीझरची कॉईल ही या पद्धतीची असते. ही असते इमर्शन कॉईल असते. इमर्शन कॉईल म्हणजे काय? जी कॉईल सतत पाण्यात बुडवून ठेवावी लागते त्या कॉईलला इमर्शन कॉईल असे म्हणतात. या ठिकाणी मोठा याचा बेस मोठा असतो जेणेकरून ते भांड्यावरती खालच्या बाजूने ती कॉईल पक्की बसावी यासाठी असतं. अशा पद्धतीने याच्यामध्ये हे हीटिंग एलिमेंट म्हणून आपण ही कॉईल असते. आपण याची गीझरची कार्यपद्धती बघूया. जेव्हा आपण याचा विद्युत पुरवठा चालू करतो तेव्हा इनलेट पाईप मधून आत गेलेले थंड पाणी जे आहे ते यामध्ये असणाऱ्या हीटिंग एलिमेंटच्या संपर्कात येते आणि ते पाणी गरम होऊन आउटलेट पाईप मधून गोल असणाऱ्या वरच्या बाजूच्या आउटलेट पाईप मधून बाहेर पडते. कंटेनर मधील पाण्याचे तापमान वाढवायला लागले की थर्मोस्टॅटची धातूची नळी मध्यभागी जो थर्मोस्टॅट दाखवलेला आहे आपण त्याची नळी जी आहे ती प्रसरण पावते. थर्मोस्टॅट खाली ढकलला जातो आणि त्यामुळे थर्मोस्टॅटचं स्विच ऑफ होतं. पाण्याचं योग्य तापमान झालं तर थर्मोस्टॅट काय करतो? थर्मोस्टॅट या पाण्याचं तापमान नियंत्रित करत असतो. याच्यामध्ये एक झडप असते, एक विधातू पट्टी असते. ती उष्णतेने प्रसन्न पावल्यानंतर ती वरती अशी होते. त्यामुळे कॉन्टॅक्ट तुटून जातो आणि जेव्हा तापमान परत कमी होतं तेव्हा ही थंड तापमानामुळे परत एकमेकाला जोडल्या जातात आणि विद्युत पुरवठा सुरू होतो कॉईलचा. आणि अशा पद्धतीने याच्यामधलं पाणी आपल्याला एक सारख्या तापमानाचं मिळू लागतं. आता आपण बघूया या गीझर मध्ये दोष निर्माण झाल्यानंतर काय काय टेस्ट घ्याव्या लागतात आपल्याला ते बघणार आहोत. या ठिकाणी कंटिन्युटी, शॉर्ट सर्किट अँड ओपन सर्किट टेस्ट ऑफ गीझर दाखवलेली. यामध्ये टेस्ट लॅम्प घेतलेला आहे. या टेस्ट लॅम्पची एक लीड डायरेक्ट सप्लायला त्या लॅम्पला गेलेली आहे तर दुसरी जी लीड आहे ती कट करून या ठिकाणी ही इथे कट केलेली, या ठिकाणी ही कट केलेली. इथून असं हे त्या 2 टर्मिनलला लावले. लक्षात घ्या याच्या सप्लायच्या मेन टर्मिनललाच याचं टेस्ट लॅम्पचं टोक लावलेलं आहे, अर्थीशी अजून लावलेलं नाही. या दोघांमध्ये जर हा टेस्ट लॅम्प डीम लागत असेल तरच यातील कॉईल किंवा हीटिंग एलिमेंट चांगलं आहे असे समजावे. जर हा टेस्ट लॅम्प ब्राईट लागला तर समजायचे यातील हीटिंग एलिमेंट शॉर्ट झालेलं आहे आणि जर हा लाईट लागलाच नाही तर यातील एलिमेंट तुटलेलं आहे म्हणजेच खराब झालेलं आहे असं समजतात. यानंतर आपण दुसरी टेस्ट घेणार आहोत, त्याला अर्थलिकेट टेस्ट घेऊ आपण. अर्थलिकेट टेस्ट मध्ये काय होतं की गीझर वापरत असताना आपल्याला शॉक लागतो. मग ह्या शॉक लागणाऱ्या दोषाचं तपासणी करण्यासाठी या टेस्ट लॅम्पने उपयोग करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी हा सप्लाय दिलेला आहे या टेस्ट लॅम्पला. टेस्ट लॅम्पचं एक टोक टर्मिनल हे ह्या सप्लायच्या टर्मिनलला, गीझरच्या सप्लायच्या टर्मिनलला, सप्लाय कॉर्डच्या टर्मिनलला आणि दुसरं टोक हे त्या सप्लाय कॉर्डच्या अर्थिंग टर्मिनलला जोडावे. त्यावेळेस जर हा लाईट लागला तो डीम लागो किंवा ब्राईट लागो, हा जर लाईट लागला तर असं समजायचं की यामधील हीटिंग एलिमेंट हे बॉडीला कुठेतरी शॉर्ट झालेलं आहे. म्हणजेच हे हीटिंग एलिमेंट आपल्या कामाचं राहिलेलं नाही, ते बदलावं लागणार आहे. अन्यथा आपल्याला शॉक लागण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने आपण क्लोज सर्किट टेस्ट आणि ही अर्थलिकेट टेस्ट अशा 2 टेस्ट घेत असतो. आता आपण गीझरमध्ये निर्माण होणारे दोष, त्यांची कारण
आणि उपाय याबद्दल बघणार आहोत. सर्वप्रथम पहिला दोष असतो गिझर चालू होत नाही. मग आपण काय काय बघायचं? विद्युत पुरवठा बंद असेल तो चालू करायचा, इथं दिलेलं असतं. त्या सप्लायचा फ्यूज गेलेला असेल, वायर कट झालेले असेल, हे सगळे कारण असतात. नंतर हिटिंग एलिमेंट ओपन किंवा शॉर्ट झालेलं असेल, खराब झालेलं असेल, तेव्हा हे हिटिंग एलिमेंट तापणार नाही. मग हिटिंग एलिमेंटची आपण आताच बघा कंटिन्युटी टेस्ट घेतली, तशी टेस्ट घ्यायची. जर ते खराब असेल तर ते रिप्लेस करून टाकायचं, बदलून टाकावं. तिसरं आहे लूज कनेक्शन. सगळ्या वायरचं जे आहे कनेक्शन चेक करावं. खालच्या बाजूला जो टर्मिनलला स्क्रू असतो तो लूज झाला असेल, त्यामुळे तिथं लूज कनेक्शन होऊ शकतं आणि ते सप्लाय त्या कॉईलला व्यवस्थित पोहोचत नाही, त्यामुळे ते देखील पाणी टाकू शकत नाही. म्हणून सर्व कनेक्शन गच्च जोडून घ्यावी. त्यानंतर स्विच खराब झालं असेल, स्विच बदलावा, हे साधं आहे. त्यानंतर दुसरा दोष आहे गिझरच्या बॉडीला तसेच पाण्याला हात लावला शॉक बसतो. मग असं केव्हा होतं? आता जर बघितलं आपण अर्थ लिकेज टेस्ट मधून आपण ते टेस्ट करायचं असतं. जर अशा वेळेस हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत असेल तर ते दोष शोधून त्या दोषच्या तिथे आपण त्या ठिकाणी इन्सुलेशन टाकायचं आहे. दुसरं आहे लाईव्ह वायर बॉडीला स्पर्श करीत असेल. लाईव्ह वायर जर बॉडीला स्पर्श झाला तर आपल्याला जोरदार शॉक बसतो. मग बॉडीला चिकटलेली वायर बॉडीपासून वेगळी करायची, कारण त्याची बॉडी असते मेटलची. त्यामध्ये असणारे इन्सुलेशन जे असतं ते खराब झालेलं असेल तर त्या ठिकाणी आपण नवीन इन्सुलेशन लावायचं आहे. त्यानंतर गिझर चालू केल्यानंतर फ्यूज जात असेल तर काय करायचं? आपण सगळ्यात महत्त्वाचं सप्लाय कॉर्ड शॉर्ट झाली असेल किंवा त्या ठिकाणी आपण मधले सप्लाय कॉर्डमध्ये ज्या वायर होतो टॉपमध्ये, त्या टॉपमधल्या वायर ज्या असतात प्लगमधल्या, या प्लगमधल्या वायर्स त्या एकमेकांना टच झाले असते स्क्रूमधून बाहेर निघून. आता मग याचं कारण काय? तर आपण काय करतो, त्याचे इन्सुलेशन काढतो वायरचं, ते मोठं काढून ठेवतो आणि मोठं काढल्यामुळे त्याला स्क्रू पिळला की ते टोकं एकमेकांजवळ जातात आणि शॉर्ट होतात. तर अशा पद्धतीने आपण ते काळजीपूर्वक जर केलं तर तशी वेळ येणार नाही. म्हणून काय म्हटलेलं या ठिकाणी, शॉर्ट असलेली सप्लाय कॉर्ड जर मधून शॉर्ट झाली असेल तर ती बदलून टाकावी. पिनच्या तिथे शॉर्ट असेल तर तो दोष दुरुस्त करून घ्यावा. हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करीत असेल, आता हिटिंग एलिमेंट बॉडीला स्पर्श करणं फार क्वचित होतं असं, पण जर मधल्या बॉडीला मधली जी कॉईल आहे ती ज्या बाहेरून असणाऱ्या ट्युबिंगला जर शॉर्ट झाली असेल तर ह्या इन्सुलेशनचा उपयोग करून हिटिंग एलिमेंट बॉडीमध्ये इन्सुलेट करावे. फ्यूज तार जी असेल ती कमी प्रवाह क्षमतेची असली तरीही देखील त्या ठिकाणी असणारा फ्यूज उडतो आणि त्यावेळेस काय करायचं, जास्त प्रवाह क्षमतेचा फ्यूज वापरायचा आहे. त्यानंतर पाणी पुरेसे गरम होत नाही. मग आता याचं कारण काय? पाणी तापतं तर आहे पण पुरेसं गरम होत नाही. याचा अर्थ काय? आपल्या थर्मोस्टॅटची सेटिंग चुकलेली आहे, मग ती नीट करून घ्यावी. त्यानंतर हिटिंग एलिमेंट कमी क्षमतेची असेल, मग आता आपल्या सर्वसाधारणपणे गिझरमध्ये 3000 वॅटचं हिटिंग एलिमेंट असतं. जर ते कमी क्षमतेचं बसवलं तर पाणी कमी तापेल. आपण योग्य त्या याचं क्षमतेचं हिटिंग एलिमेंट टाकून घ्यावं. पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होते याचा अर्थ काय? आपली थर्मोस्टॅटची सेटिंग चुकलेली आहे किंवा थर्मोस्टॅट शॉर्ट झालेला आहे. थर्मोस्टॅटची जर सेटिंग चुकलेली असेल तर ती कमी तापमानात सेट करावा, नाही तर हिटिंग एलिमेंट जे आहे हिटिंग एलिमेंट बदलून टाकावे. आता आपण बघणार आहोत गिझर खोलण्याची क्रमवार पद्धत. प्रथम गिझरचा विद्युत पुरवठा बंद करावा, नंतर नॉन रिटर्न वाल्व स्टॉप कॉक यूज करून घ्यावे. त्यानंतर मेटल बॉडीच्या कव्हरचे बाहेरील स्क्रू उघडावे. त्यानंतर टॉप व बॉटमचे कव्हर बाजूला काढावे, वरून आणि खालून कव्हर असतात त्याला ते बाजूला काढावे. मेटल बॉडीला जोडलेले आतील कंटेनरचे नट बोल्ट्स खोलून आतील कंटेनर बाजूला काढावा. मधला जो कंटेनर असतो तांब्याचा तो वेगळा काढावा. तो काढत असताना आतमधील ग्लास वूल खराब होणार नाही, आपल्या हाताला टोचणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर आतील कंटेनरच्या वरील बाजूचे नट बोल्ट्स खोलावे. वरील बाजूचे म्हणजे ज्या ठिकाणी हिटिंग एलिमेंट जोडलेलं आहे त्या प्लेटला ते खोलायचे. थर्मोस्टॅट स्विच, तापमान नियंत्रक म्हणजे त्याचा जो नॉब असतो तो, हिटिंग एलिमेंट व इंडिकेटर लॅम्प इत्यादी भाग स्वतंत्र करावे. त्यानंतर गिझरच्या सर्व भागांचे निरीक्षण करून त्याचे हिटिंग एलिमेंट मल्टीमीटरने चेक करावे. तसंच थर्मोस्टॅट देखील या मल्टीमीटरने चेक करून घ्यावा. आता बघूया आपण हे खोललेलं जे गिझर आहे ते क्रमवार खोलण्याची पद्धत बघूया. थर्मोस्टॅट स्विच, टेम्परेचर कंट्रोलर,
हिटिंग एलिमेंट इत्यादी भाग व्यवस्थित इन्सुलेट करून त्यांच्या पूर्वीच्या जागी जसे होते तसे बसवावे. आतील कंटेनरचे कव्हर नट बोल्टच्या साहाय्याने फिट करावे. त्याला वॉटर सील बसवून घ्यायचं. वॉटर सील बसवायचं म्हणजे त्यामध्ये रबराची रिंग असते ती व्यवस्थित बसवून घ्यावी. नाहीतर काय होतं, आपण सगळं फिट करतो आणि जेव्हा त्याला पाणी पुरवठा चालू करतो तेव्हा मधलं सगळं पाणी मधला खाली बाहेर पडतं. मग त्याच्यासाठी काय असतं, मध्ये रबराची रिंग असते ती व्यवस्थित बसवून घ्यावी आणि नंतर ते टाईट करावं जातं. पूर्वीप्रमाणे अंतर्गत कंटेनर हा बाहेरील कंटेनरमध्ये बसवून फिट करावा. हे बसवताना सुद्धा ग्लास वूल आपल्या हाताला टोचणार नाही याची काळजी घ्यायची, कारण ती थोडीशी इरिटेट करते आपल्याला, हात वगैरे खास सुटतात. त्यानंतर इनलेट पाईप, आउटलेट पाईप, नॉन रिटर्न वॉल बसून टॉप व बॉटम कव्हर वरून आणि खालून फिट करायचे. दर्शक दिवा म्हणजे इंडिकेटर लॅम्प त्याच्या बॉडीवर लागलेला असतो, तो खटकीने एका वरती सरकवला का तो निघून जातो किंवा मधून निघून जातो, तर तो दाबच्या जागेवर बसवावा. गीझरला सप्लाय कॉर्डचे कनेक्शन करावे. आता कनेक्शन कसे करायचे तुम्ही, तर त्यातली लाल आणि काळी वायर जी असते ना ती आपल्याला जोडायची आहे कॉइलच्या टर्मिनल्सला, आणि त्यातली जी हिरवी वायर आहे ती जोडायची आहे गीझरच्या बॉडीला. कारण लाल वायर जी असते ती फेससाठी असते, काळी वायर जी असते ती न्यूट्रलसाठी असते, तसेच हिरवी वायर जी असते ती अर्थिंगला जोडावी लागते. आता याप्रमाणे आपण पूर्ण पॅक केलं ते गीझर, तर त्याची परत आपण मगाशी जी आपण टेस्ट घेतली होती कंटिन्युटी टेस्ट आणि अर्थ लिकेज टेस्ट घेणं गरजेचं असतं. दोन्ही टेस्टमध्ये जर गीझर चांगलं असेल तरच मग ते त्या बाथरूम मधल्या भिंतीवर बसवावे आणि नंतर त्याला प्लंबिंगच्या नळ्या जोडून आतमध्ये ती भांडं भरून घ्यायचं आणि नंतर त्याला विद्युत पुरवठा चालू करायचा. आता आपण बघूया विद्युत गीझर वापरताना घ्यावयाची काळजी. गीझर सुरू करण्यापूर्वी आउटलेट पाईप मधून पाणी सहज वाहत आहे याची खात्री करून घ्यावी. अन्यथा काय होईल, वाहत आहे केव्हा वाहील ते पाणी, जेव्हा भांडं भरेल तेव्हाच वाहू लागेल ते पाणी, अन्यथा पाणी वाहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, भांडं जर रिकामं राहिलं तर ती कॉईल तशीच तापत राहील. आणि ती आहे इमर्शन कॉईल. इमर्शन कॉईल जी असते ती ओपनली देते, पाण्यात न बुडवता जर तापवली तर ती खराब होते. यासाठी ही काळजी घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर गीझरमध्ये पाणी असल्याशिवाय गीझर चालू करू नये, म्हणजे हेच सांगितलं आता. त्यानंतर आहे गीझरचा इनलेट व्हॉल्व नेहमी ओपन ठेवा. आपल्याला फक्त आउटलेट व्हॉल्ववरच याचं तापमान नियंत्रित करायचे आपल्याला पाण्याचं. गीझरसाठी 3 कोर कॉटन कव्हर्ड कॉर्डच वापरावी. 3 कोर आता सांगितलं मी तुम्हाला, कारण गीझरचा संबंध पाण्याशी येत असल्यामुळे त्याला अर्थिंग करणे गरजेचे असते. आणि आपल्याला अर्थिंग केव्हा मिळेल, जेव्हा आपण 3 कोर कॉर्ड वापरू तेव्हा. गीझरचे स्विच योग्य तापमानाला सेट करावे. गीझरमध्ये असणाऱ्या थर्मोस्टॅटचे स्विच योग्य त्या तापमानाला सेट करावे. जास्त करून ठेवलं तर खूप उकळतं पाणी राहील आणि कमी करून ठेवलं तर पाणी पाहिजे तेवढं गरम होणार नाही. यासाठी आपल्याला साधारणपणे आपण 45 डिग्री सेंटीग्रेडला त्याचा थर्मोस्टॅटचा स्विच सेट करून ठेवत असतो. आणि गीझरच्या ठिकाणी अडचणीच्या जागी पूर्ण करायला कसं आहे, त्या ठिकाणी आपल्याला व्हेंटिलेटेड जागा पाहिजे. दुसरी गोष्ट, दुरुस्तीला काढत असताना त्यांची अडचण व्हायला नको. या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे अडचणीच्या ठिकाणी करायची नसते. विद्यार्थी मित्रांनो, हे आहे इलेक्ट्रिक गीझर. या गीझरचा रचना जी आहे ती आपल्याला आज उघडून बघायची आहे. त्याची अंतर्गत रचना काय आहे आणि कशी आहे. त्याच्या मागच्या बाजूला बघा तुम्ही, या ठिकाणी आयलेट्स दिलेले आहेत. या आयलेटच्या आधारावरती हे जे गीझर आहे ते भिंतीवर, बाथरूमच्या भिंतीवर असं उभं राहतं. आणि त्याला या खालच्या बाजूला बघा, खालच्या बाजूला एक इनलेट पाईप आहे, एक आउटलेट पाईप आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हेंट दिसतो आपल्याला. आता आपण ही याची सप्लाय कॉर्ड आहे. सप्लाय कॉर्डला नेहमी 3 पिन टॉपने जोडावे, कारण याला गीझरला अर्थिंग करणे अत्यंत आवश्यक असते. याला उघडत असताना आपल्याला या ठिकाणी याचे स्क्रूचे साठी छिद्र ठेवलेले आहेत. या ठिकाणी याचे स्क्रूसाठी आहेत. हे आपण उघडूया. या ठिकाणी याच्या बॉडीला असणारे लॉक ओपन करून आपण हे गीझर उघडू शकतो. हे सगळे स्क्रू मी आता काढलेले आहेत. हा याच्या आता आपण मधली रचना बघूया.
याप्रमाणे आपण हे वरचं कवर काढलं. या कवर खाली हे थर्मल इन्सुलेशन आहे, हे बायोफोम आहे. याच्याद्वारे आतमधील भांड्याने निर्माण केलेली उष्णता बाहेरील वातावरणामध्ये मिसळत नाही आणि आतमध्ये वातावरण तसेच गरमचं गरम राहतं. ज्याप्रमाणे थर्माची रचना असते अगदी त्याचप्रमाणे याची रचना आहे. मधील भांडे जे आहे हे तांब्यापासून बनलेले आहे. हे याचे झाकण आहे. या ठिकाणी इनलेट आणि आउटलेटच्या नळ्या या झाकणालाच फिट केलेल्या आहे. हा थर्मोस्टॅट सेटिंग बटन आहे. या ठिकाणी हे 2 इंडिकेटर्स आहे, एक लाल आणि एक हिरवा इंडिकेटर असतो याला, जो आपल्या बॉडीवर आपल्याला इंडिकेट करत असतो की सप्लाय चालू आहे आणि त्याचप्रमाणे कॉईलचे कार्य देखील चालू आहे. याचे निरीक्षण करा आता तुम्ही. विद्यार्थी मित्रांनो, हे गिझर मी टोटली मोकळं केलेलं आहे. हे आतमधलं याचं भांडं कॉपर इनर कंटेनर, त्यानंतर हे वरचं आवरण, याच्यामध्ये थर्मल इन्सुलेशन आहे. हे थर्मल इन्सुलेशनचं वेगळं निघतं. त्यानंतर हे खालचं झाकण, याच्यामध्ये थर्मल इन्सुलेशन आहे. त्यानंतर आता या भांड्याला आपण उघडणार आहोत. या ठिकाणी असणारे हे जे नट्स दिसत आहेत तुम्हाला, हे नट उघडून आपल्याला या भांड्यापासून याचे झाकण वेगळे करावयाचे आहे. मित्रांनो, ही बघा, ही याची अंतर्गत रचना आहे. या ठिकाणी ही थर्मोस्टॅटचा रॉड आहे. त्यानंतर हे हीटिंग एलिमेंट आहे ज्याच्यावरती क्षार आलेला आहे मोठ्या प्रमाणात तापून. त्यानंतर हा आउटलेटचा पाईप आहे आणि हा इनलेटचा पाईप आहे. तुम्ही बघत असाल तर या दोन्ही पाईपची उंची जी आहे ती या कॉईलच्या तुलनेत बरीच जास्त आहे, जेणेकरून ह्या पाईपमध्ये येणारं पाणी आणि जाणारं पाणी सतत या लेवलच्या वरती राहील, जेणेकरून ही कॉईल सतत पाण्यात बुडालेली राहील. म्हणूनच ही कॉईल सतत पाण्यात बुडालेली असते, म्हणून हिला इमर्शन हीटर कॉईल असे देखील म्हणतात. या कॉईलची 2 टोके या ठिकाणी दिसत आहेत तुम्हाला. ही जी 2 टोकं आहेत ही या ठिकाणी दिसतात आणि या टोकांना तुम्ही सप्लायची 2 टोके जोडलेली असतात. परंतु या थर्मोस्टॅटच्या सिरीजमधून, जेणेकरून या कॉईलला जाणारा विद्युत पुरवठा या थर्मोस्टॅटद्वारे नियंत्रित केला जाईल. या थर्मोस्टॅटचा जी हीटिंग सेन्सर आहे तो इथून या नळीमध्ये टाकलेला आहे. जेव्हा या गिझरमधील पाण्याचं तापमान जास्त होतं तेव्हा त्यामधली नळी ही इथे प्रसरण पावते आणि ती उष्णता याच्यामध्ये असणाऱ्या थर्मोस्टॅटला पोहोचते आणि थर्मोस्टॅट ऑफ होतो व कॉईलचे कार्य, कॉईलला जाणारा विद्युत पुरवठा थांबतो. त्यामुळं कॉईल तापायची थांबते. हे आहे याचं तांब्याचं भांडं. याला इनर कंटेनर असे देखील म्हणतात. याच्यामध्येच हे भाग असा फिट होतो आणि याला ही खालच्या बाजूने यातील पाणी आणि याच्या जॉईंटमधून पाणी लीक होणे यासाठी रबराची एक गास्केट असते. या गास्केटद्वारे पाणी कोणत्याही प्रकारचं लीक होऊ शकत नाही. या ठिकाणी सप्लाय कॉर्डमधून आलेला विद्युत पुरवठा बघा, या ठिकाणी एक वायर इथे गेली, थर्मोस्टॅटला गेली आणि एक डायरेक्ट या ठिकाणी कॉईलला गेलेली आहे. ही बघा, ही वायर कॉईलला डायरेक्ट गेलेली आहे आणि दुसरी वायर ही या थर्मोस्टॅटमधून नंतर दुसऱ्या थर्मोस्टॅटला गेलेली आहे. त्या थर्मोस्टॅटमधून कॉईलच्या दुसऱ्या टर्मिनलला गेली. म्हणजे सप्लाय एका टर्मिनलला इथून डायरेक्ट जातो तर दुसऱ्या या टर्मिनलला या थर्मोस्टॅटमधून वाहून येतो. आता गिझरची जोडणी आपल्याला पूर्ववत करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं, आपण ज्या क्रमाने हे गिझर उघडलं त्याच्या विरुद्ध क्रमाने आपल्याला हे फिट करावं लागेल. सर्वप्रथम हा भाग जो आहे हा भाग या कंटेनरमध्ये टाकून द्यावा लागेल, याच्यामध्ये बसवायचा आहे. त्यानंतर याचे नट्स हे एकमेकाला मॅच करायचे, जेणेकरून याला हे नट घट्ट बसतील. या ठिकाणी या नटाला म्हणजे ह्या बॉडीच्या पूर्ण याला आपल्याला ही सप्लाय कॉर्डची आलेली हिरव्या रंगाची वायर म्हणजे अर्थिंगची वायर जोडायची आहे. ती एका नटच्या साह्याने आणि वॉशरच्या साह्याने घट्ट जोडायची आहे. हे मात्र काळजीपूर्वक करायचं आहे कारण अर्थिंग असणं गरजेचं आहे. यानंतर हे सगळा भाग यामध्ये तुम्हाला पूर्वीप्रमाणे फिट करायचा आहे. बघा, आता आपल्याला या गिझर फिट केलेला आहे. याची आपल्याला सर्वप्रथम कंटिन्युटी टेस्ट घ्यायची.
कंटिन्युटी टेस्ट घेत असताना आपल्याला ह्या 3 पिन टॉपच्या मुख्य सप्लायच्या 2 टर्मिनलला या टेस्ट लॅम्पची 2 टोके जोडावयाची आहेत. आता बघा, हा सप्लाय तुम्हाला आता हा निरीक्षणाचा भाग आहे, कारण याचा ब्राईटनेस बघायचा आहे. हे मी आता या 2 टर्मिनलच्या मध्ये याचा टेस्ट लॅम्पची 2 टोकं लावतो. याची प्रखरता बघा आणि हे डायरेक्ट लावल्याची प्रखरता बघा. ही प्रखरता तुम्हाला निश्चितच जास्त जाणवेल आणि हे थोडासा डीम झाल्यासारखं वाटेल. आपण हे डायरेक्ट जोडलं त्यामुळे याचा ब्राईटनेस वाढलाय. आता मी याच्या 2 टर्मिनलमध्ये हा लाईट लावतो तेव्हा तुम्हाला याची प्रखरता कमी झालेली जाणवेल. बघा, ही झाली याची कंटिन्युटी टेस्ट. यावरून असे सिद्ध होते की या गीझरमधील कॉईल ही कार्यरत आहे, चांगली आहे, तिचे इन्सुलेशन. कारण जेव्हा या टर्मिनल सप्लायमध्ये जातो, हा सप्लाय या पूर्ण कॉईलमधून त्या कॉईलचं रेजिस्टन्स या लॅम्पच्या सिरीजमध्ये येत असल्यामुळे या लाईटचा ब्राईटनेस थोडासा कमी होताना दिसतो. आता आपण याची दुसरी टेस्ट घेऊया, ती म्हणजे अर्थ लिकेज टेस्ट. अर्थ लिकेज टेस्ट घेत असताना आपल्याला एक टेस्ट लॅम्पची वायर याच्या टर्मिनलला जोडायची, कॉईलच्या टर्मिनलला जोडायची आणि दुसरी वायर जी आहे ती अर्थिंगच्या टोकाला जोडायची. अर्थिंगच्या टोकाला लावल्यानंतर हा लाईट लागायला नको, अन्यथा असे सिद्ध होते की हा सप्लाय या वायरमधून अर्थिंग कॉईलला जातो आणि कॉईलमधून याच्या बॉडीमध्ये लीक होतो आणि तो इथून बाहेर पडतो. म्हणजे याचा अर्थ काय, अर्थ लिकेजला हा लाईट लागायला नको, कंटिन्युटी टेस्टला हा लाईट डीम लागायला पाहिजे. तर आपल्याला असं म्हणता येईल की यामधली कॉईल चांगली आहे.